नमस्कार. आजच्या चित्रफेतेत आपण जाणून घेऊयात छत्रपती श्री शिवरायांनी स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्माकडे लक्ष केंद्रित करत असताना हिंदवी स्वराज्यामध्ये कशा योग्य गोष्टींची प्रतिस्थापना केली. त्या कालखंडामध्ये आपल्याला तर सर्वत्रच माहिती आहे की इतके आक्रमण झाले होते. थोडंसं जर आपण शिवपूर्व काळाकडे लक्ष केंद्रित केलं तर आचार्य परंपरेमध्ये निर्माण झालेली एक अभ्यास प्रणाली आपल्याला वेगळीच माहिती सांगते. ती कोणती? तर त्या कालखंडामध्ये पूर्णपणे म्हणजे जे भाषेचे जाणते होते किंवा धर्मग्रंथांचे जाणते होते, हिंदू राजाच न राहिल्यामुळे या भाषा, या धर्मग्रंथ कधीतरी यवनांच्या समोर जायचं किंवा जो इस्लामी सत्ताधीश आहे त्याच्या समोर जायचं आणि त्याचं पठण त्या इस्लामी सत्ताधीशासमोर करायचं आणि तो देईल तेवढे पैसे स्वीकारायचे आणि त्याच्यावरती समाधान मानायचं. आणि तो कधी कधी तो बदल सांगत असत किंवा हा ग्रंथ बदला, इथे हा असं म्हणू नका, तसं म्हणू नका. ज्याला कशाचंही ज्ञान नाहीये असे लोक हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये शिरून भेसळ करत असत असा आपल्याला इतिहास सांगतो. शिवपूर्व कालखंडामध्ये श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जे भगवान दत्तात्रयांच्या अवतारांमध्ये गणल्या जातात, त्याची एक कथा आपल्याला सापडते. ती कोणती? तर ते एकदा वेद जाणणाऱ्या पुरोहितांना ओरडले होते. का? तर त्यांनी इस्लामी सत्ताधीशांसमोर जाऊन वेदांचं पठण केलं होतं आणि हिंदू धर्माचं पावित्र्य बिघडवलं म्हणून नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी खुद्द त्यांची उलघाडणी केली होती. अशी संपूर्ण समाज रचना स्वभाषेच्या बाबतीत, स्वधर्माच्या बाबतीत पूर्णपणे बिघडली होती. आणि छत्रपती श्री शिवरायांना ज्यावेळेस त्यांचा राजाभिषेक झाला त्यावेळेस ती गोष्ट जाणवली आणि एकंदरीत श्री शिवरायांनी जे काम केलेले म्हणजे मराठी भाषेची रचना करणारे किंबहुना मराठी भाषा जाणणारे अशा लोकांची सुद्धा विलक्षण निवड छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी केलेली आहे. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये बाळाजी आवजी चिटणीस नावाचे एक अत्यंत सदगृहस्थ होते आणि या सदगृहस्थांची निवड ते उत्तम मराठी लिहितात आणि अक्षरशः की एक एक मोती पानावरती रचावा अशी रचना त्यांची त्या कागदपत्रांमध्ये होती. म्हणून शिवरायांनी त्यांची विशेष निवड करून त्यांना प्रधानांचं काम दिलेलं आहे. म्हणजे अष्टप्रधानांमध्ये एक मुख्य कार्य त्यांच्याकडे, ते लेखणीचं कार्य त्यांच्याकडे सुपूर्त केलेलं आहे असं आपल्याला इतिहास जाणवतो. म्हणजे एक राजा जाणताय पण तो किती अनुषंगाने जाणताय हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्या रचनांमध्ये अशी गोष्ट आपल्याला सापडते किंवा ही गोष्ट आपल्याला जाणवते, प्रामुख्याने जाणवते. ती कोणती? तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं जसं स्वदेशावर, जसं स्वधर्मावर, तसं स्वभाषेवरती सुद्धा प्रेम होतं. पण त्या स्वभाषेचं प्रेम इतर प्रांतीयांकरता किंवा इतर हिंदूंकरता कधी त्रासदायक ठरलं नाही. ते स्वतःच्या भाषेची शुद्धी करण्याकरता ठरलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेवढ्या जेवढ्या ग्रंथांची निर्मिती त्यांच्या दृष्टीखाली केलेली आहे, सगळीकडे संस्कृत अधिष्ठित मराठी भाषेला शब्द दिलेले आहेत. आणि असं आपल्याला समजतं की शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर अनेक लोकांच्या जे भाषेचे जाणकार आहेत किंवा ज्यांना पूर्णपणे भाषेचं ज्ञान आहे आणि संपूर्णरित्या जी एक आपल्या मराठी भाषामध्ये जी बोलण्याची पद्धत बदलली होती. काही धर्मग्रंथांमध्ये इस्लामी पारतंत्र असल्यामुळे उर्दू, फारसी अशा शब्दांचा समावेश झाला होता. शिवरायांनी ती पूर्ण शुद्ध केलेली आहे आणि 1600 शब्दांची नवीन संस्कृत अधिष्ठित शब्दांची भाषा प्रणाली छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या समोर प्रस्थापित केली. शिवाजी महाराजांचं स्वभाषेवर असलेलं एक वेगळंच प्रेम आपल्याला त्यांच्या चरित्रात समजून येतं. जे अनंत गोष्टींचे जाणते होते म्हणून तर ते जाणता राजा असे ठरले. फक्त युद्धभूमीवरती जाणतेपणा किंवा युद्धनीतीतला जाणतेपणा शिवाजी महाराजांकडे नव्हता. त्यांना माहिती होतं जर स्वधर्म आणि स्वराष्ट्राला प्रबळ करायचं असेल तर लोकांच्या मनात बसलेली आणि जिभेवर बसलेली भाषा सुद्धा त्याला कारणीभूत ठरते. म्हणून शिवाजी महाराजांनी पूर्णपणे इस्लामी सत्ताधीशांचा किंबहुना परप्रांतीयांचा जो स्पर्श आपल्या स्वभाषेला झाला होता तो पूर्णपणे शुद्ध केला आणि मराठी भाषेला किंवा मराठी मायबोलीला एक वेगळं अधिष्ठान प्रस्थापित करून दिलं. म्हणजे एका जागतिक दर्जावर शिवाजी महाराजांनी जेवढं श्रेष्ठ राजकारण केलं असेल त्याच्यामध्ये राष्ट्रकारणाचा भाव लपला असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेकरता हे केलेलं अलौकिक कार्य सुद्धा फार वेगळं आणि फार विलक्षण आहे असं मला जाणवतं. जय श्रीराम.